गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तसेच प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतले असे मानले जाते. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, ज्यामुळे नवीन उपक्रम, व्यवसाय किंवा गृहप्रवेशासाठी शुभ मानला जातो. गुढी म्हणजे एक उंच बांबूची काठी, ज्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार आणि तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावून ती घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारली जाते. गुढी उभारण्यामागे विजय, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक असल्याची श्रद्धा आहे. या दिवशी घराची स्वच्छता केली जाते, रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली जाते. स्त्रिया नऊवारी साडी नथ-ठुशी घालतात, तर पुरुष धोतर कुर्ता परिधान करतात. कुटुंब एकत्र येऊन पूजा करतात आणि गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे, हिंग, मध यांचे मिश्रण करून प्रसाद म्हणून सेवन केले जाते. या मिश्रणाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, पित्तनाश होतो आणि आरोग्य लाभते, असे आयुर्वेदात मानले जाते.